झाली घोंगडी बैठक त्या ग्राउंडवर आणि त्याच्यावरूनच यांचं कळतं फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यावरूनच ओळखून घेते की ह्यो फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय, फडणवीस साहेबाला डॅमेज करायसाठी काम करतोय, विखे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय, आमच्या शिंदे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आणि अजितदादांना 100% यांना बदनाम करायचंय। अजितदादाला आजच्या सभेवरून असं वाटलं आम्हाला अजितदादाला दोष देऊन उपयोगच नाही, कारण यांनी पक्का विडा उचललेला आहे अजितदादाला बदनाम करण्याचा। एखाद्या वेळेस अजितदादांना नाविलाजानी आणि अजितदादांनी ते करावं, यांना 100% बाजूला सारलं पाहिजे। थोडा तोटा झाला तरी चालत, दुसरे ओबीसीचे खूप चांगले नेते त्यांना जरी बळ दिलं उचललं तरी चालत, परंतु 100% आजच्या त्यांच्या सभेवरून आमच्या लक्षात आलं की त्यांचा एक गट तयार झालाय अजितदादांना पवारांना बदनाम करण्याचा। कारण त्या व्यासपीठावर बसलेले 75% लोक हे अजितदादा आणि पवारांना रोज शिवाय घालते रोज। मग आता निमित्त फक्त त्या परळीची टोळी चालवणाऱ्यांनी केलं, त्यांनी अजितदादाचा गेम करायचा ठरवलंय आणि त्याला पूर्ण साथ भुजबळ देतोय। आजची एकूण सभा सांगते, त्याच्यामुळे अजितदादाला याचा दोष देण्यात काही मजा नाही। अजितदादांनी दुसऱ्याच्या कुणाच्या हातात बीड दिला तरच अजितदादांचं मान सन्मान प्रतिष्ठा वाढू शकते, नसता अजितदादा एक दिवस 100% यांनी खड्ड्यात घातलेला दिसतो।